नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आम्हाला माहितीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी फक्त एकाच प्रतीक्षेमध्ये आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार, आम्हाला याची खुशखबर कधी मिळणार, तर याची सगळ्या लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे आणि आपण सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतच आहोत। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहे। आजपासून हप्ते वितरण सुरू। हप्ते वितरणाच्या लक्षात घ्या की हप्ते वितरणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, तर लक्षात घ्या अजून तरी अशा प्रकारच्या घोषणा झालेल्या नाहीयेत। मग संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की अजून हप्ता वितरणाचा GR तर मागच्या आठवड्यामध्ये आला आणि आता आठवडा होत आहे। मग हा आठवडा होत असताना आम्हाला हा लाभ का वितरित होत नाहीये? मागील तर काही महिन्यांपासून हप्ते वितरणाचा ज्यावेळी GR येतो पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आदित्य तटकरे यांची घोषणा आणि 6 दिवसांच्या आसपास हा लाभ दिला जातो। पण आता डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR येऊन 5 ते 6 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। मग मंत्री आदित्य तटकरे घोषणा का करत नाही याच्याच विचारामध्ये सर्व लाडक्या बहिणी आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला लक्षातच येईल की मंत्री आदित्य तटकरे हा एकट्याच घोषणा घेत नसतात, तर याच्या पाठीमागे संपूर्ण मंत्रिमंडळ असतं। संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजेच आदित्य तटकरे यांचा निर्णय असतो। त्यामुळे लक्षात घ्या। त्याचबरोबर वित्त विभागाची मागणी घ्यावी लागते। वित्त विभागामार्फत जो GR प्रशासकीय मान्यता देणारा प्रसिद्ध झालेला आहे, तर याच्या अंतर्गत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर या सगळ्यांची परमिशन घेऊन वित्त विभागाची देखील मान्यता घ्यावी लागते। आणि लक्षात घ्या या सगळ्या प्रोसेससाठी वेळ होऊ शकतो। आणि तुम्हाला माहितीच आहे मागील आठवड्यामध्ये विधिमंडळ अधिवेशन चालू होतं। या सगळ्या शेड्यूलमध्ये सगळं बिझी शेड्यूल होतं हे देखील तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर हप्ता उशिरा येणारा असेल तर यात काही विशेष बाब नाही आहे, तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार एवढंच कन्फर्म आहे। पण लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही देखील वारंवार ट्विटरचं पेज चेक करत आहोत, तर येथे देखील अजून आदित्य तटकरे यांची घोषणा झालेली नाही आहे। तर ही घोषणा लवकरच व्हायला पाहिजे जेणेकरून लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षा संपणार आहेत। तर लवकरच मंत्री आदित्य तटकरे यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून लाडक्या बहिणींना त्यांच्या नोव्हेंबर महिन्याचा जो हक्काचा हप्ता आहे किंवा हक्काची खुशखबर आहे ही त्यांनी द्यायला पाहिजे। सोशल मीडियावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळण्याची जी शक्यता वर्तवण्यात आली होती, तर याच्यामध्ये लक्षात घ्या अजून काही तथ्यता नाही आहे। कारण का GR जो प्रसिद्ध झाला याच्यामध्ये नोव्हेंबर आणि लक्षात घ्या की फक्त नोव्हेंबर महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकर संपणार आहे असंच आपण सांगूया। कारण का आदित्य तटकरे असेल किंवा प्रशासन असेल यांना देखील लाडक्या बहिणींची चिंता आहे, काळजी आहे। त्यामुळे ते देखील या संदर्भात प्रयत्न करणार आहेत आणि लवकरच या संदर्भातले निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील। यासाठी तुम्ही मंत्री आदित्य तटकरे यांचं अधिकृत ट्विटरचं पेज पाहू शकता। आपण देखील या संदर्भात वेळोवेळी माहिती घेत आहोत। त्यामुळे लक्षात घ्या जरी डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाला उशीर होत असेल तरी काही घाबरून जायचे कारण नाही। कारण का लक्षात घ्या जर तुम्हाला मागील हप्ते येत असेल तर तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मंत्री आदित्य तटकरे यांच्यामार्फत वितरित केला जाणार आहे। लवकरच या संदर्भात घोषणा होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लक्षात घ्या त्यांची आनंदाची बातमी मिळणार आहे। केवळ थोडीशी प्रतीक्षा करायची आहे, कारण का आता एवढी प्रतीक्षा केली तर अजून थोडी प्रतीक्षा करायची आहे। लवकरच या संदर्भात घोषणा होणार आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।